पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत यावेळी रेकॉर्ड ब्रेक मतदान झालंय। आत्ताचा आकडा सुमारे 90% आहे, म्हणजे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये 90%हून अधिक मतदान झालेलं आहे। याचा काय अंदाज बांधायचा आणि जसा मोदी किंवा शहा दावा करतायत तसा चमत्कार बघायला मिळणार का, सत्तांतर होणार का? इतक्या वर्षानंतर आपल्यासोबत आहेत मुक्त पत्रकार, वरिष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी, जे पश्चिम बंगालमध्ये जाऊन आलेले आहेत। राहुल, काय निरीक्षण आहे तुमचं? तिथे असे प्रसन्न की SIR विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी अशी जोरात लढाई आहे। माझी ही 6वी निवडणूक आहे आणि खास करून 5 विधानसभा निवडणुका कव्हर केल्यानंतर गेल्या 15 वर्षातला जर फक्त TMCचा आपण बघितला कारभार, तर देशामध्ये दादा आणि राज्यात दिदी असं साधारणपणे बंगालमधले लोक म्हणायचे। ह्या वेळेला मला तो फार मोठा बदल दिसतो आहे की लोक अँटी इन्कम्बन्सी बरोबर तिथल्या स्थानिक पातळीवरती असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल खूप भरभरून बोलतायत। आणि पूर्वी कसं होतं की बंगालमध्ये उलट झालेलं आहे, भाजप ग्रामीण भागात आधी आला आणि नंतर तो शहरी भागात फोफावला, विस्तारला। आणि आता शहरी भाग आणि ग्रामीण भाग अशा सगळ्याच ठिकाणी मला भाजपच्या बाजूनं मोठ्या प्रमाणामध्ये वारं वाहताना दिसतंय। अर्थात त्याच्यामध्ये पुन्हा शुवेंदू अधिकारी वगळता भारतीय जनता पार्टीकडे आणि पुन्हा शुवेंदू अधिकारी हा काही ममता बॅनर्जीच्या स्टेचरचा नेता नाहीये, तर ती एक मोठी उणीव आहे भाजपाची की तेवढ्या मोठ्या स्टेचरचा नेता तिथं नसणं। पण ह्या वेळेला 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत जे सरकारच्या विरोधात जाताना दिसतात। एक, स्थानिक पातळीवरती पंचायत समितीपासून ते खासदारापर्यंत लोकांचा असलेला प्रचंड राग। नंबर 2, तिथल्या सरकारमध्ये असलेला भ्रष्टाचार, आणि त्या भ्रष्टाचाराची व्याप्ती इतकी मोठी आहे की जसा डाव्या पक्षाचं पूर्वी पक्ष संघटन होतं तसंच तिथे TMCचं आहे। त्यामुळे अगदी छोटी छोटी जरी कामं करायची असतील तरी सुद्धा त्या कामामध्ये तुम्हाला TMCच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीशिवाय ते होऊ शकत नाही। आणि पुन्हा 15 वर्षाच्या अँटी इन्कम्बन्सीमध्ये खूप सारे वेगळे घटक आहेत। पण त्याचबरोबर TMCच्या बाजूने जाणारी जी बाब आहे ती म्हणजे बाहेरचा हा जो मुद्दा आहे तो ममता बॅनर्जींनी खूप प्रकर्षाने मांडला। काही प्रमाणामध्ये लोकांनी तो मान्य केला। बटुआ नावाची एक जात आहे, जमात आहे की जी ट्रॅडिशनली भारतीय जनता पार्टी बरोबर मधल्या काळामध्ये गेली होती, पण ह्या SIR मुळे उलट झालंय की खास करून संघ वर्तुळातल्या अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की SIR बद्दलची जी नीट क्लॅरिटी असायला हवी होती, कारण शेजारच्या आसामचं उदाहरण आहे। आसाममध्ये 40 विधानसभा मतदारसंघामध्ये SIRचा इफेक्ट होता पूर्वी, तो कमी करून भाजपनं 20 पर्यंत आणला। आता 57 विधानसभा मतदारसंघ असे आहेत की जिथे SIRचा प्रभाव जाणवतोय, खास करून अल्पसंख्याक मतदारांच्या संदर्भात। आता हाच उलटा फटका बटुआच्या मुळे भाजपला सुद्धा बसू शकतो असं म्हणतात। तो त्यांच्या बाजूने भाजपचे उणीव काय, तर राज्य पातळीवरचा नेता नसणं, भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय पातळीवरच्या नेतृत्वाने येऊन सतत बंगाली अस्मितेला डिवचणं आणि SIRच्या माध्यमातून तिथल्या जनतेमध्ये असलेला रोष। लढाई मुख्यत्वे SIR विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी आहे आणि अँटी इन्कम्बन्सीच्या ह्या मुद्द्याला धरून मधल्यात नारीबंधन जे आणलं गेलं होतं त्याचा किती परिणाम होतो, 1-2% जरी मतं हल्ली तरी भाजपासाठी ते अनुकूल आहे। त्याचा जर लसावी आपण काढला तर ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाहीये, विशेषतः जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होत आहे। तर साधारणपणे सायकोलॉजिस्ट असं म्हणतात आणि आपणही अनेक वेळेला म्हणतो की अँटी इन्कम्बन्सी असेल तर लोक भरभरून बाहेर पडतात आणि मतदान करतात। खरं राहुल, बघावं लागेल, हे महत्त्वाचे मुद्दे होते। त्याच्या जोडीला ममता बॅनर्जी यांचा हक्काचा मुस्लिम मतदार, त्याने जर का मतदान केलं असलं तरी सुद्धा हेच ध्रुवीकरण, ज्याचा अतिशय सटली उल्लेख राहुल गांधींनी सुद्धा केलेला की ममता दिदींनी आतापर्यंतचे जे राजकारण केलं, ध्रुवीकरणाचं राजकारण हा शब्द नम्रता वापरला होता, त्याचा नेमका कसा फायदा तोटा होतोय? कारण हाच तर मुद्दा भाजपचा आहे की दरवेळी वोट बँक सांभाळायची आणि हिंदूंकडे दुर्लक्ष करायचं। चाललाय का तो मुद्दा? बघावा लागेल। तुर्तास धन्यवाद राहुल या सविस्तर विश्लेषणासाठी।